सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये दाजिबा महाराजांच्या मिरवणुकीला 300 वर्षांची परंपरा आहे। दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीत दर्शनासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने येतात। वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा संदेश देत होळी उत्सव पार पडल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी शहरातून वीर मिरवणूक काढण्याची 300 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे। यंदाही नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या जुन्या नाशिक येथील दाजिबा वीरासह गणकरलेनमधील येसाजी महाराज या वीरांची मिरवणूक सोमवार दिनांक 25 रोजी पारंपरिक वाद्याच्या तालावर काढण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता निघणारी मिरवणूक मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत अशी 16 तास चालणार आहे। चला तर मग दाजिबा वीर मिरवणुकीची परंपरा का आहेत ते आपण आज बघूया। दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात एक गवळी राहत होता। खंडेराव आद्य दैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता। गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वर सेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता। वयाच्या 16व्या वर्षी त्याचे लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्महीत सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो। वाटेतच अज्ञातांकडून त्याच्यावर हल्ला होतो आणि त्या हल्ल्यात त्याचे निधन होते। त्यावेळी दुःखी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्य वाजण्यास सुरुवात होते। ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करत असतो त्या ठिकाणी त्याची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूही लागली। त्यांनाच दाजिबा वीर म्हणतात। यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची इच्छा मी पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले। त्यामुळे दाजिबा नवसाला पावणारे असून त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। म्हणूनच दाजिबा वीर आणि 150 वर्षांपूर्वीपासून परंपरा जपणारी येसाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।